केळवण म्हणजे केवळ गोडधोड जेवण नाही, तर असा एक अनोखा सोहळा होता जो ज्ञानेश्वरांच्या आधीच्या काळापासून साजरा केला जायचा आणि हे त्यांच्या ओवीतूनही दिसून येतं. नवलच ना? तर एकदा का मुलगी सासरी गेली की तिच्या माहेराशी संपर्क जरा कमीच व्हायचा आणि दळणवळणाची साधनही मर्यादित असायची. म्हणूनच लग्नाआधी नातेवाईक प्रेमाने तिला घरी बोलून गोडधोड खाऊ घालायचे आणि सुंदर साडी नेसून तिचा पाहुणचार करायचे.